स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ। तर नमस्कार मित्रांनो, मी पाटील स्वतः तुमचा आपल्या एच फील्ड माहिती आहे भावांनो. पाग बीक मारू जाऊ नको, पाग अडकतलो घरी माहीत नाही मग काय होतं आता. आणि इकडे काय पकडू देतात की नाही आता माहीत नाही. आणि इकडे हा वागेश्वरी माता मंदिर, आपण जाऊया तिकडे. आधी बाप्पाचा आशीर्वाद घेऊया, कारण प्रथम तुला वंदितो एवढी मोठी गोष्ट हा. तर पहिला गणपती वंदूया, नंतर स्वामींकडे येऊया. इकडे बघा गणपती बाप्पा पण आंब्यांची आरास केलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी पाटील स्वतः तुमचा आपल्या एच फील्ड माहिती आहे भावांनो. आता मी चाललो आहे तो आपल्या वाघोली येथील श्री स्वामी समर्थ मठात. आणि हे पहिलं मठ हा ज्याचं मी ब्लॉग बनवतो आहे. म्हणजे आता आपलं सिरीज चालू आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ, मुंबईतील मठ. तर मुंबईतील आणि मुंबई बाहेरील मठात. तर त्याच्यात हो पहिलं मठाचं ब्लॉग हा. ह्याच्या आधी मी शॉर्ट्स केलं आहे की 6-7 मठ दाखवले तुमका मी. अजून एक दाखवलं की बरोबर 8 मठ होतं ते. तर आता हे 8वं मठ असलो त्या सिरीजमधलं आणि ब्लॉग्स जे बनवतं त्यातलं पहिलं मठ श्री स्वामी समर्थ मठ वाघोली. तर तिकडेच चाललं आहे. जाताना वागेश्वरी मंदिरातला ते आपण दर्शन घेऊया. त्याच्यानंतर मग पुढे आपण स्वामी समर्थ मठात जाऊया वाघोलीच्या. ते फळ महोत्सव म्हणजे फळांची आरास केलेली आहे स्वामींका, ती कशी केलेली आहे ती बघूया. बघू आपल्या काय गावता. खूप दिवसांपासून यायचं होतं, पण ॲज युज्युअल आपले जे स्टोरेज असतं त्या मागा कधीच पुरत नाही. आणि मी मागच्या वेळी स्वामी समर्थ महाराजांच्या ती मालिका लागतात कलर्स मराठीवर, त्या कलर्स मराठीच्या तिकडे सेटवर गेलं आहे. मग तो व्लॉग तो एडिट करूचं बाकी आहे. मग तो आता मी लॅपटॉपमध्ये टाकला आहे. आणि मग आज जाऊयात काय करून, कारण प्रत्येका काय मी टाकू शकता आहात, कारण अजून मी मोठ्याला टाकू सुरू नाही केलं आहे. तर तोच विषय होतो. मग तो आता नाही लेट टाकतो, म्हणजे उद्या तो आता हे झालं की तो घेणार, तो एडिट करणार, तो टाकणार. तर तो पहिलं जाऊन व्हिडिओ बघा, खूप मस्त, खूप बरा चांगली माहिती भेटली सेट कसं असतं तो बघावलो. त्याच्यानंतर हे व्लॉग बघा, हे पण व्लॉग पूर्ण बघा. व्लॉग पूर्ण बघलास तर त्याचा उपयोग असता, अर्ध्या ते बघू नको. तर आपण जाऊया मठात वाघोलीच्या. तर चला. त्या बघा, जर तुम्ही वाघोलीत दिलास ना, म्हणजे मराठीत बोलते शुद्ध मराठीत, जर तुम्ही वाघोलीत आलात तर हे बघा, हे श्री गणेश मंदिर. आणि या श्री गणेश मंदिराच्या बरोबर इकडे जायचा, पुढे स्ट्रेट रस्तो इकडे काय वागेश्वरी माठ दिसत, त्याच रस्त्याने इकडे पुढे सरळ जायचा. आणि दाखवतोय थांबा, तो जो बोर्ड दिसता श्री स्वामी समर्थ मठ वाघोली, त्या मठाच्या त्या बोर्डाच्या आहे ना आतमध्ये जायचं. मातृभाषा तर मातृभाषा इकडे इकडून आतमध्ये जायचं आहे की पुढे स्ट्रेट 1 किलोमीटर तरी हा, ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर हा वाघोली मठ. तर आपण इकडून आतमध्ये जाऊया. असं मी खूप वेळा येईल आहे, पण आज व्लॉग पहिल्यांदा करतो इकडचं. तेव्हा इकडे हा वागेश्वरी माता मंदिर, ज्या तुमका एंट्री करतानाच गावतला दाखवते तुमका. तर आपण नंतर इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर, तर आपण हा मस्त छोटा आतमध्ये 15 फूट आतमध्ये हा. त्यानंतर स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर त्या बाजूकच आहे, तिकडे त्या मला फुलारे गार्डनात तिकडेच आतमध्ये. आणि गौमाता सेवा आश्रम तो पण त्या बाजूकच आहे, दाखवत आहे. आणि मेन म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ फुलारे वाघोली. तेव्हा हालीच झालो, आता किती महिने आले माहीत नाही, 5-6 महिने आले असतील. तर हालीच झालो. मी गेल्या 2-3 महिन्यापासून येतो आहे. तर ती माझी 3री का 4थी फेरी असते या मठात. हो, तर आपण पण जाऊया तिकडे, बघूया. तुमका दाखवत आहे, मी तर बघितलं आहे बघा. इकडे आहे वागेश्वरी तलाव, मोठो हा. आणि मासे खूप बघा ह्याच्यात, जबरदस्त मासे. पण पाग बीक मारू जाऊ नको, पाग अडकतलो घरी माहीत नाही मग काय होतं आता. आणि इकडे काय पकडू देतात की नाही तर माहीत नाही.
आणि इकडे हा वागेश्वरी माता मंदिर. आपण जाऊया तिकडे त्या साईडला चलत चलत. त्याच्यात पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही. बघा इकडे रस्ता, इकडून पूर्ण हे तलाव. आपण जाऊया पुढे, मंदिर बघूया. तुम्ही जर रिक्षेने येत असाल ना तर डायरेक्ट पहिला आधी स्वामी समर्थांच्या मठात जायचं आणि येताना काय तुम्हाला चलतच यावं लागतं. रिक्षा किती असतात अवेलेबल ते माहीत नाही, पण चलतच यावं लागतं. सो येताना वागेश्वरी मंदिरात जायचं. चलत जात असाल तर माझ्यासारखा तर पहिला वागेश्वरी माते मंदिरात जावा, त्याच्यानंतर मग स्वामींच्या मठात जावा, जसं तुमका योग्य वाटत तसा. मंदिर मस्त आहे, याची मी शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे, तुमका देईन एकदा मी परत. तर ह्या बघा, ह्या आता मंदिर श्री वागेश्वरी मंदिर. याची वेळ पण आहे ओपनिंग सकाळी 7 ते रात्री संध्याकाळी 7. आरतीचं पण वेळा 7, सकाळी 7ला होतली, संध्याकाळी 7ला होतली. इकडून आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. एकदा याचा व्हिडिओ केला आहे मी, आता करूच अजून. आपण आतमध्ये जाऊया. बघा श्री वागेश्वरी माता मंदिर. आतमध्ये 3 मूर्ती आहेत आणि बाहेर ही 4 मूर्ती आहेत. मी ह्याच्या आधी पण आतमध्ये गेला आहे. या बघा, ही दत्तगुरूंची मूर्ती आणि इकडे हा हनुमानजींची मूर्ती, श्री हनुमान. बघा हनुमानजीची 2 मूर्ती आहेत तिकडे, एक सिंदूर लावलेली, एक बिना सिंदूरची. आणि इकडे हा देवी वाघोली गावची ग्रामदैवत श्री वागेश्वरी माता. आणि इकडे गणपती बाप्पा आहेत आपले. आणि इकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. हे बघा, त्यांना सगळ्यांका साडी नेसवलेली आहे. आणि यो हॉल हा, याचं एक आपण मोठं ब्लॉग पण बनवूया एक दिवस. वागेश्वरी माता मंदिर जिथे आपण गेलो, थैना आपण बाहेर पडलो आणि थैनाच आता स्ट्रेट यायचं. तेव्हा इकडे तलावा, इकडून स्ट्रेट सर आहे. इकडे मोठी गाडी असत तर नाही घातलं असतं बरं होतं, बाजूकत लावलं असतं, कारण पुढे मग जाम होता. इकडे लिहिलेलं असे स्वामी समर्थ मठ फुलारे वाघोली. इकडे जायचं आपल्या ना कोणाचं तरी इकडे. ह्यो पण एक रोड बघा, एकदम शांत रोड. माका असा रोड म्हणजे असे वातावरण, आपण गावाची माणसं शांत वातावरण जास्त आवडतं. आणि आपण एक गाव वाघोली गाव आहे या शहरात, म्हणजे असं मुळत नाही, पण ही शांतता जी आहे ना, हे एक्सपिरियन्स करून बरा वाटतं. ही म्हणजे ही जागा नाही मठासाठी एकदम योग्य वाटतं बघा. शांत असं देवाकडे आता ना एकदम शांत चित्तान जायचं असंच आहे. त्याच्यामुळे तेव्हा इकडे पुढे वृद्धाश्रम पण आहे आणि इकडे मठा पुढे जाऊया आपण. स्टोरेज जास्त बडबड नाही करत, डायरेक्ट मठात जाऊन बघूया. हे बघा, आपण मगाशी जो रोड दाखवला ना, तिकडून तुम्ही बरोबर आहे येणार, खायच्या रोडनीला तुम्ही येणार आहेचाच. त्यानंतर इकडे तुम्ही समोर असा बघशाल, तिकडे आधी मोठी बिल्डिंग दिसते तुमका. त्या बाजूकाच इकडे फुलारे पार्क आहे, त्यांचा गार्डन होता इकडे. आणि इकडे आतमध्ये मठ आता, पण आतमध्ये जाऊन बघू. तेव्हा इकडे सगळा फुल जाम. आणि इकडे आता मंदिर आहे अमरेश्वर, येताना बघूया. आणि इकडे पूर्ण गार्डन आहे. लहान पोरं इकडे असतात जास्त, आणि इकडे मोठी पोरं असतात. म्हणजे मजा, म्हणजे इकडे बसा गावतात, त्याच्यामुळे मोठे इकडे बसतात. इकडे खॅक गावतं, इकडे लहान पोरं असतात सगळी. आणि इकडे मठ आहे श्री स्वामी समर्थ मठ. आणि जो अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे तिकडे आपण जाऊया हळूहळू. इकडे आतमध्ये आता फळ महोत्सव चालू आहे इकडे. त्याच्या आधी आपण पाय धुवून घेऊया आणि मग गणपती मंदिरात जाऊया. पहिलं बाप्पाचा आशीर्वाद घेऊया आणि मग स्वामींकडे येऊया. आधी बाप्पाचा आशीर्वाद घेऊया, कारण प्रथम तुला वंदितो एवढी मोठी गोष्ट आहे. तर पहिला गणपतीक वंदूया, नंतर स्वामींकडे येऊया. इकडे बघा, इकडे आतमध्ये जाऊचा, आपण आधी इकडे जाऊया.
गणपती बाप्पाक पण आंब्यांची आरास केलेली आहे. या अंडरग्राऊंड गणपती मंदिराचा 15 फूट खाली या बरोबर जमिनीपासून. आता आतमध्ये गेलो आपण खाली. इकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे या साईडला आणि इकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे. ही 15 फूट खाली भूमिगत हा जी बांधकामाच्या वेळी खोदकाम करताना सापडलेली. हे सगळे भाविक जे इकडे आहेत इच्छापूर्ती बाप्पा आयो इच्छा मागलेली पूर्ण होता. इकडे प्रभू रामांची मूर्ती आहे. आणि आता आपण मेन स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊया. ते इकडे फळसेवा महोत्सव चालू आहे 10 मेपर्यंत. तुम्ही कधी इलास तर इथे भेट द्यावा. बघा इकडे या मठाचं वातावरण. इकडे कायम गर्दी असतात असे म्हणा गेलास तर. लोक भाविक येत असतात. इथे गेलेला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्य मला खूप आवडता. स्वामी कायम आपल्यासोबतच. आणि इकडे सगळे नामस्मरण करून बसतात. आपण वर जाऊया. इकडे फळसेवा महोत्सव असल्यामुळे सगळीकडे तुमका हिरवा दिसतली. बघा इकडे सगळी फळं 100पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारची फळं होती. तिकडे स्वामी आहेत आपले. आपण वर जाऊया थोड्या वेळात. ही स्वामींची मूर्ती बघा एकदम सुंदर हा आणि मन मोहून टाकणारी मूर्ती आहे. पाठी सगळी फळं त्याच्यामुळे आणखीन खुलून इली आहे. इकडे अननस, द्राक्ष, सफरचंदा, पेरू, मोसंबी आणि केळी वगैरे वगैरे किती फळं. नारळ खाली नारळ अनेक फुलात. सगळे भाविक केले आहेत दर्शनासाठी खास. इकडे खाली पण बसले आहेत. फळसेवा महोत्सवाहून खूप जण इले आहेत सेवा करूसाठी. देऊ शकतास तुम्ही फळ देऊ शकतास आणि काही सेवा करू शकता तुम्ही करू शकतास. हे बघा आता हे समोरनं थोडं घेऊच होतं पण गर्दी असल्यामुळे आपल्या गावात नाही तेवढं. आपण इकडचे भटजी आहेत आणि इकडे नामस्मरण करू बसू शकतास तुम्ही. मोठं मोठा सगळ्यात मोठं मोठा मुंबईतलं हो. फक्त 28 दिवसात बांधकाम पूर्ण झालं आहे मठाचा. इकडे वाक्य लिहिलं आहेत बघा काळजी करू नकोस सर्व मी पाहून घेईन. सुंदर सुंदर वाक्य आहेत. चांगल्या संकल्पनेतून हे मठ उभारलं गेलेलो आहे. जयवंत नाईक काका यांच्या संकल्पनेतून इथे लिहिलेलं आहे बघा निश्चिंत जामी आहे. अजून काय हवा असं वाक्य असत तर. त्याच्यानंतर हे समोरच स्वामी समर्थ महाराज. हे फोटो माका खूप आवडता. आणि खाली आहेत पादुका स्वामींचे बाजूक राजदंड असा. आणि इकडे साईबाबांची मूर्ती आहे. छोटीशी मूर्ती आहे पण मन मोहून टाकता ही पण मूर्ती. हे बघा साईबाबांची मूर्ती आहे. आणि इकडे तुम्ही बाहेर पडतास मग हॉलमध्ये. स्वामी माझं जीवन तुझ्या चरणाशी हाच खरा आशीर्वाद. सुंदर वाक्य. आणि बाजूक उभे आहेत ते जयवंत नाईक काका मगाशी जे म्हटलं ज्यांच्या संकल्पनेतून युमोट उभारलं गेलो. खूप चांगले आहेत बोलाक. प्रत्येकाशी मन मिळावू स्वभावा कधी पण येऊन यांच्याशी तुम्ही बोलू शकतास. इकडे ही सुंदर वाक्याने लिहिलेले आहेत. इकडे स्वामींचा फोटो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ब्रह्मांड नायक. अजून काय वया आपण इकडे फिराया. हे बघा हे सगळ्यात आवडतं सेक्शन माझा. माका मूर्ती बघू खूप आवडतात स्वामींचे. मूर्ती फोटो स्वामींचे नाही प्रत्येक देवाची मूर्ती मला खूप आवडता. इकडे हे सगळं तुमका काय घ्यायचं असला घरी घेऊन जाण्यासाठी शॉप आहे. माळा आणि घ्यायचे असले घेऊ शकतास तुम्ही. डोअरचे जे असतात दरवाजाच्या बाहेर लावसाठी ते पण तुम्ही घेऊ शकता. इकडे ताटात म्हणजे काय तुमका स्वामींकार पण करूच असतात तर इकडे भंडारा आणि रेटच सगळे किती रुपये म्हणजे काय काय अर्पण सेवा जशी करूच्या तशी तुमची इच्छा असतात तसा. इकडे हे फोटो मगाशी बघितलं तोच. आणि असं मठ मोठं मठा खूप गर्दी असता प्रत्येक आरती योग भेटता इकडे. अवतार त्रैलोक्य राणा हनुमाना सुवर मुनिजन योगी समाना. देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. तर असं ह्यो आजचो ब्लॉग होतो. स्वामींचे सुंदर मठ आणि सुंदर दर्शन झाला. दरवेळेस होता इकडे या मठात. तिला काय स्वामी स्वतः बोलवून घेतात. इकडे सगळे भक्त पण येलेले आहेत. स्वामींची त्या सगळा होता. चला आपण बाहेर जाऊया. बाहेर दाखवते तुमका काय चालू आता, म्हणजे काय काय आता चालू आता नाही, काय काय आता दाखवते. इकडे प्रसाद असता घेऊन पुढे जाऊ शकतास तुम्ही. आणि इकडे बरोबर आपले स्वामी आहेत समोर, जे कायम आपल्या पाठीशी आहेत. हे बघा इकडे गार्डन हा पुढे नदी ते तुम्हाला दाखवतोय. बाळा छोटंसं बाळूमामांचं मंदिर हा, एकदम छोटा. पण दर्शन घ्यावे मग अशी येऊ नव्हतं. इकडे आपण अंडरग्राऊंड गणपती मंदिरात गेलो. इकडे येऊ नव्हतं. बघा छोटंसं बाळूमामांचं मंदिर हा. हे आता आपले विठ्ठल रुक्माई. त्यांना आता नैवेद्य दाखवलेलो बाळूमामांका. छोटासा मंदिर आहे. मला खूप आवडतं ही मूर्ती. छोटे मूर्ती मला खूप आवडतात. मूर्ती ही गोष्ट माझी सगळ्यात आवडती गोष्ट. ती खयच्याही देवाची असू देत. मग बाळूमामाच्या नावाने चांगलं. इकडे गार्डन आपण जाऊया थोड्या वेळात. थांबादी इकडे फिरवतोय मी तुमका. बघा या स्वामी समर्थ मठ ना, त्याच्या बाजूकच ना आपल्या कोकणातले मसुऱ्यातले आमची सगळ्या दोघांची भाषा मालवणीच. हे परब इकडचे. आणि त्यांची खस मांजरवाला काकी तुम्ही ऐकलं असाल. आपल्यापेक्षा जास्त 1000 पटीने फेमस आहेत ते. त्यांचं सरबत आणि इकडे नाश्त्याचं दुकान आहे. बघा इकडे आपण कधीतरी त्यांचं वेगळं ब्लॉग बनवूया. खूप मोठं होतं, लेंथी होतं आणि आपल्याला स्टोरेज नाहीतर बनवलं असतं मी. आणि इकडे सावंत कॅफे म्हणून आहे. ह्यानं पण हाली सुरू केला ना, माहिती आठवडं झालं असं. आणि ह्या काल सुरू झाला सरबताचा. आणि बाकी नाश्ता आणि चालूच होतो इकडे. परब आहे बघा. मांजरवाला काकी फेमस आहेत माणसं इकडे. आणि आतमध्ये ते तिकडे बसल्यात ना, ते जयवंत काका, जयवंत नाईक.
त्यांच्याशी पण आपण एक वेगळं व्हिडिओ बनवू माका बनवूचं आपण तर वेगळं बनवूचं. आता खूप मोठा स्टोरेज होता आपल्याकडे आणि मोठं लेंथी व्हिडिओ होतो त्याच्यामुळे मग म्हटलं नंतरच बनवूया आधी फिरवते. आणि मग अशी ती गोशाळा आहे बघितलं असं आय थिंक ती तिकडे आहे बघा गोसेवा ती इकडे या. आपण इकडे नको जाऊया मी तुमचं अमरेश्वर महादेव मंदिर दाखवतो आहे बघा स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर तर इकडे या. इकडे खूप बघा छोटंसं मंदिर आहे पण मस्त. पिंडी जी आहे ना महादेवांची ती खूप माका आवडतं इकडची कारण ही झाडाखाली आहे आणि मस्त पैकी ठेवलेली आहे. मी पहिल्यांदा दिले तेव्हा पण मागू आवडला तेव्हा पावसात दिलेलं आहे मी. मस्त ॲटमॉस्फिअर आणि ही बाकी सगळी तुमका आराम करूसाठी बागा फुलारेप गार्डन म्हणतात. आपण दर्शन घेऊया तुमका दाखवते आधी. तर चला जाता तुम्ही इकडे या लोकांकडून फळभाजी पण घेऊ शकतास आणि इकडून तुम्ही आता पुढे चाललास की या साईडला इकडे वृद्धाश्रम आहे त्या रस्त्याने पण समोर पण स्टेटस जाऊ शकतास. मी वृद्धाश्रमाच्या रस्त्याने चाललो आहे तर इकडून तुम्ही बाहेर पडू शकतास. व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्लॉगमधलं पहिलंच होतो मुंबईतील व मुंबईजवळ स्वामी समर्थ महाराजांचे मठ भाग 1 वाघोलीतील मठ कसं वाटलं नक्की सांगा आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. चला